नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओला वाटाणा आणि पालक याचे कटलेट तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओला वाटाणा म्हणजेच मटार, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पालक आपण स्वच्छ धुवून बारीक असा कट करून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचे पीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला. आपण ओला वाटाणा मिक्सरमध्ये वाटताना हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे लाल तिखट बेतानेच टाका किंवा नाही टाकले तरीही चालेल. चवीनुसार मीठ आणि चटपटीत असे आपले कटलेट व्हावे त्यासाठी किंवा वाटाणा आणि पालकाचा उगरट असा वास निघून जावा त्यासाठी आपण इथं अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. आणि आता वाटाण्यामध्ये आणि पालकमध्ये आपण हे मळून घेणार आहोत. मला थोडं बेसन पीठ कमी वाटलं, त्यासाठी मी इथे 1 चमचा बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मळून घेतलेलं आहे. मळल्यानंतर लगेचच आपण हे कटलेट तयार करायला घेऊया. आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे कटलेट तयार करू शकतो. मी इथं आयताकृती म्हणजेच लंबगोलाकार असे कटलेट तयार केलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व कटलेट तयार करून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले सर्व कटलेट तयार झालेले आहे. आपला नाश्ता अजून हेल्दी व्हावा त्यासाठी आपण हे तळून न घेता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आपलं तेल गरम झाले की आपण हे कटलेट पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. एक बाजू छान अशी क्रिस्पी झाली की मग आपण हे पलटी मारून घेणार आहोत. खूप सुंदर असा क्रिस्पी कलर आलेला आहे किंवा खरपूस असे भाजले गेलेले आहेत. आता आपण हे पलटी मारून घेऊया सर्व आणि दुसरी बाजू देखील क्रिस्पी करून घेणार आहोत. आपले पालक मटार कटलेट तयार झालेले आहेत. आपण हे हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर चटणी, पुदिना चटणी किंवा सॉसेस बरोबर सर्व करू शकतो.